In the previous lecture, we have started the epithelial tissue, की ज्याच्यामध्ये आपण इपिथेलियल टिश्यूचा चार्ट बघितला, त्याचे सबटाइप्स इंट्रोडक्टरी बघितले, त्याच्यानंतर इपिथेलियल टिश्यूचा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत ते बघितले. त्याच्यानंतर इपिथेलियल टिश्यूचे दोन प्रकार पडतात, सिंपल आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, हे आपण बघितलं. आणि आपण सुरुवात केलेली आहे सिंपल इपिथेलियल टिश्यूला, की ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की सिंगल लेअरपासून हे बनलेले असतात. याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये सिंगल लेअर असतो आणि त्याच्यामध्ये 7 सबटाईपचा आपण स्टडी करतोय. त्यापैकी 2 सबटाईप्स स्क्वॅमस आणि क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू आपलं लास्ट लेक्चरला कंप्लीट झालेलं आहे. आता इथून पुढचे आपण या लेक्चरला बघणार आहे. The third type of simple epithelial tissue is called as columnar epithelial tissue. बघा, अजून एकदा तुम्ही नावावरूनच टाइप्स ऑफ टिश्यू लक्षात ठेवू शकता, त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवू शकता. मागच्या वेळी क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू होतं, आता कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू आहे थर्ड टाइप. ओके, दीज डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही बघू शकताय कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू कसे आहेत. बेसमेंट मेम्ब्रेन यांच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सेल्स बघा कशी आहेत, त्यांचे स्ट्रक्चर कसे आहे. ओके, आता आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर बघूया. दीज सेल्स आर पिलर लाईक अँड टॉल. बघा, हे सेल्स टॉल आहेत, तुम्ही बघू शकताय की लांबच लांब हे सेल्स तुम्हाला दिसत आहेत ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट 2 टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू. ओके, मग हे पिलर लाईक आहेत, म्हणजेच कॉलम सारखे आहेत. जशा प्रकारे आपलं घर बांधताना तुम्हाला पिलर्स किंवा कॉलम्स बघायला मिळतात. ओके, तशा प्रकारचे पिलर लाईक स्ट्रक्चर्स तुम्हाला इथे दिसत आहेत, म्हणूनच कॉलम लाईक स्ट्रक्चर दिसतंय, म्हणूनच यांना कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू असे म्हणतात. बघा, इथं अजून एकदा तुम्हाला नावावरूनच कॅरेक्टरिस्टिक लक्षात येईल. ओके, आता अजून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर याच्यामध्ये आहे. द इनर एंड ऑफ दिस सेल्स आर नॅरोवर अँड आउटर एंड इज बिकम्स ब्रॉड. बघा, या सेल्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे, जी बाजू बेसमेंट मेम्ब्रेनकडं आहे, ओके, त्याला इनर साईड म्हणतात, ती नॅरोवर आहे, म्हणजे निमुळती आहे. आणि जी आउटर साईडला आहे, जी आउटर साईडला बाहेरच्या साईडला तुम्हाला जी दिसते ती ब्रॉड आहे. ओके, म्हणजे त्यांची डायमीटर जास्त आहे. तर हा एक डिफरन्स या सेल्समध्ये एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक इथे तुम्हाला दिसते. ऑन दी आउटर फ्री एंड large number of microvilli are present. That is the characteristic feature. ओके, हे लक्षात ठेवा की कुठल्या सेल्समध्ये काय आपल्याला नेमकं वेगळेपण सांगायचं आहे. आता कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यूमध्ये आउटर साईडला लार्ज नंबर ऑफ मायक्रोविलाइज प्रेझेंट असतात. मायक्रोविलाइज आर प्रेझेंट इन द कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू, हे लक्षात ठेवा. ओके, नोट डाऊन करून घ्या हे पॉईंट्स. ऑब्वियसली सगळेच पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करूनच घ्यायचे आहेत. आता न्यूक्लियसबद्दल आपण बोलूया. द ओव्हल न्यूक्लियस प्रेझेंट इन द लोअर हाफ ऑफ दी सेल्स. आता इथं थोडंसं डिफरंट आहे. न्यूक्लियस ओव्हल तर आहे, ओके, पण तो कुठं प्रेझेंट आहे, लोअर हाफ ऑफ दी सेल्स. लोअर हाफ ऑफ द सेल्स तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की सेंटरला नाही तर जरासा खालच्या बाजूला न्यूक्लियस प्रेझेंट आहे. जे कॅरेक्टरिस्टिक फीचर पहिल्या 2पेक्षा हे वेगळं आहे. आता हे सेल्स कुठे बघायला मिळतात. दीज टाईप ऑफ सेल्स आर फाउंड इन इनर लाइनिंग ऑफ द इंटेस्टाइन, गॉल ब्लॅडर, गॅस्ट्रिक ग्लँड्स, इंटेस्टिनल ग्लँड्स एक्सेट्रा. आता कॉल्युमिनार टाईप ऑफ सेल्स कुठं बघायला मिळणार आहेत तुम्हाला. मायक्रोविलाय कुठं प्रेझेंट असतात, तर इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ऑब्वियसली असायला पाहिजे, कारण मायक्रोविलायचं फंक्शन आहे ॲब्सॉर्प्शन. ओके, मेनली सो इंटेस्टाईन मस्ट बी देअर. मग हे सेल्स कुठं बघायला मिळतात, इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन, ऑब्वियसली मायक्रोविलाय. गॉल ब्लॅडरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात.
Then gastric glands where gastric juices are going to secrete. Then intestinal glands म्हणजे एकूणच काय तर डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड हे कॉल्युमिनर इपिथेलियल टिश्यू आहेत. बघा इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर, गॅस्ट्रिक ग्लँड, इंटेस्टिनल ग्लँड, दीज ऑल आर रिलेटेड विथ दी डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग यांच्यामध्ये मायक्रोविलाय प्रेझेंट आहे. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर एक्स्ट्राचं आहे, सिग्निफिकंट आहे. आता यांचं फंक्शन तुम्हाला सांगायला नको की यांचं फंक्शन असणार आहे सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. ओके, आता गॅस्ट्रिक ग्लँड्स असू देत, इंटेस्टिनल ग्लँड असू देत, गॉल ब्लॅडर असू देत, याच्यातून सिक्रेशन होणार आहे ऑब्वियसली. आणि जे काही मायक्रोविलायज आहेत त्यांच्यामधून ॲब्सॉर्प्शन होणार आहे. तर हे फंक्शन या टाईपच्या इपिथेलियल टिश्यूचं आहे, कॉल्युमिनर इपिथेलियल टिश्यूचं आहे. Then fourth type of epithelial tissue is the ciliated epithelium tissue. आता बघा, पहिले 3 जे प्रकार होते ते स्ट्रक्चरवरून होते. स्क्वॅमस म्हणजे फ्लॅट, क्युबॉइडल म्हणजे क्यूब लाईक आणि कॉल्युमिनार म्हणजे कॉलम लाईक स्ट्रक्चर्स किंवा पिलर लाईक स्ट्रक्चर्स. हे पहिले 3 स्ट्रक्चरवरती डिवायडेड केलेले सिम्पल इपिथेलियल टिश्यू होते. आता इथं काय सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू डायग्राम तुम्ही बघू शकताय. ओके, सिलिएटेड म्हणजे यांच्यावरती सिलिया प्रेझेंट आहे म्हणून हे डिफरंट आहे. ओके, आता यांचं स्ट्रक्चर बघायला गेला तर दीज सेल्स आर मे बी क्युबॉइडल, मे बी कॉल्युमिनार इन द शेप. बघा, म्हणजे हे कॉल्युमिनार इपिथेलियल टिश्यू सारखेच असू शकतात किंवा क्युबॉइडल इपिथेलियल सारख्यांचा शेप असू शकतो. ओके, आता यांच्यामध्ये बघा, द फ्री एंड ऑफ दिस सेल्स आर ब्रॉड व्हाईल नॅरो एंड रेस्ट ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. आता यांच्यामध्ये सुद्धा सेम, जो इनर साईडचा एंड आहे त्याचे जे नॅरोवर असतात आणि ते बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच आहेत. ऑब्वियसली असणार आहेत, सगळेच इपिथेलियल टिश्यू हे बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच असणार आहे. आणि फ्री एंड जो आहे तो ब्रॉड असणार आहे, जसं की कॉल्युमिनरमध्ये होतं. आता सगळ्यात सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यूचं? देर इज अ प्रेझेन्स ऑफ सिलिया ऑन द फ्री एंड्स. बघा, बाहेरच्या साईडला तुम्हाला, आउटर साईडला तुम्हाला सेलवरती सिलिया प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सिलिएटेड इपिथेलियम टिश्यू. आता न्यूक्लियस कसं आहे? ओव्हल न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट दी बेसल रिजन. इथं सुद्धा न्यूक्लियस तुम्हाला बेसल रिजनला, नॉट एक्झॅक्टली ॲट दी सेंटर, पण खालच्या साईडला तुम्हाला न्यूक्लियस बघायला मिळेल. आता हे सेल्स कुठं प्रेझेंट असणार आहेत? दिस टाईप ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी ऑफ फ्रॉग, देन नसल कॅव्हिटी, ट्रकिया, ओविडक्ट ऑफ वर्टिब्रेट्स एक्सेट्रा. बघा, फ्रॉगच्या बकल कॅव्हिटीमध्ये तुम्हाला सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू बघायला मिळतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्युमन बिईंग किंवा वर्टिब्रेट्समध्ये नसल कॅव्हिटी, ट्रकिया, ओविडक्ट इथं तुम्हाला बघायला मिळेल. बघा, सिलिया काय करतात? एकतर ट्रॅप करतात किंवा एखाद्या मटेरियलला ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करतात. तर ओविडक्टमध्ये ओवा रिलीज करण्यासाठी या सिलियाचा उपयोग होतो. तर नसल कॅव्हिटी आणि ट्रकियामध्ये तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, जे काही डस्ट पार्टिकल, जे काही फॉरेन पार्टिकल आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी इथं सिलियाचा उपयोग होतो. मग फंक्शन काय आहे? द फंक्शन ऑफ दिस सेल्स टू क्रिएटिंग करंट्स फॉर मोमेंट. मी सांगितलं होतं की सिलिया काय करतं तर मोमेंटला इनिशिएट करतं, त्याला हेल्प करतं. हे महत्त्वाचं फंक्शन आहे. दुसरं फंक्शन आहे, द फंक्शन इज टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फॉरेन पार्टिकल्स इन द ट्रकिया अँड पुश ओव्हम थ्रू द ओविडक्ट. आता हे फंक्शन बघा, मी सांगितलं होतं की फॉरेन पार्टिकलचं एंट्री थांबवण्याचं काम ट्रकियामध्ये केलं जातं, ते या सिलियाच्या माध्यमातून. आणि ओवा जो आहे ओविडक्टमधून पुश करण्यासाठी सुद्धा सिलियाचा उपयोग केला जातो. तर हे इम्पॉर्टंट टाईपचे सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू आहे.
ओके, डायग्राम तर तुम्ही बघितलेलीच आहे. देन फिफ्थ वन इज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. याच्यासुद्धा नावामध्ये आता ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू इथून सुद्धा तुम्ही समजू शकता. पुढे आपण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. डायग्राम तुम्ही बघू शकताय. ओके, तुम्हाला एक म्युकस ग्लँड दिसते त्याच्यामध्ये, ग्लँड्युलर, की ज्याच्यामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असणार. ओके, शब्दावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायग्राम तुम्ही बघू शकताय. सेल्सची न्यूक्लियस प्रेझेंट आहे. दिस सेल्स आर कॉल्युमिनार, क्युबॉइडल और पिरॅमिडल इन शेप. यांचा शेप कॉल्युमिनार असू शकतो, यांचा शेप क्युबॉइडल असू शकतो, किंवा तो पिरॅमिडल शेप असू शकतो. आता इथं डायग्राममध्ये बघू शकता, द न्यूक्लियस इज लार्ज अँड प्रेझेंट ॲट दी बेस. बघा, न्यूक्लियस लार्ज आहे यांचा आणि बेस रिजनला तो प्रेझेंट आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज द सायटोप्लाझम इज विथ सिक्रिटरी ग्रॅन्युल्स. बघा, तुम्हाला ते म्युकस जी ग्लँड दिसते, हे सिक्रिटरी ग्रॅन्युल्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आणि त्यामुळे यांना ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू असे म्हणतात. This type of cells are present on the inner surface of glands, that is salivary glands, endocrine and exocrine and endocrine glands. ओके, आता बघा इथं काय सांगितलेलं आहे की ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू आहे, ऑब्वियसली ग्लँड्समध्ये प्रेझेंट असणार. मग ते इनर सरफेसला प्रेझेंट असणार आहे. मग त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड असू दे, एक्झो आणि एंडोक्राइन ग्लँड. आता एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे काय, तर डक्ट बिअरिंग ग्लँड्स. ओके, एक्झोक्राइन म्हणजे डक्ट बिअरिंग ग्लँड, म्हणजे ज्यांच्यामध्ये डक्ट प्रेझेंट आहे त्यांना एक्झोक्राइन ग्लँड म्हणतात. आणि एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय, की ज्यांच्यामध्ये डक्ट प्रेझेंट नाहीत, डायरेक्टली ब्लडमध्ये ट्रान्सफर केलं जातं सिक्रिशन, त्याला एंडोक्राइन ग्लँड असे म्हणतात. इथं त्याचा काय एवढा तुम्हाला स्टडी नाही आहे, पण एक सांगितलेलं आहे की ग्लँड्समध्ये तुम्हाला ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू बघायला मिळते. देन द फंक्शन ऑफ दिस सेल्स टू सिक्रीट म्युकस फॉर ट्रॅपिंग डस्ट पार्टिकल्स. बघा, पहिलं फंक्शन काय आहे यांचं, म्युकस सिक्रीट करायचं ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यूचं फॉर द ट्रॅपिंग ऑफ डस्ट पार्टिकल्स. हे एक खूपच चांगलं आणि प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. दुसरं फंक्शन आहे टू ल्युब्रिकेट द इनर सरफेस ऑफ रेस्पायरेटरी अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. बघा, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये ल्युब्रिकेशनसाठी याचा उपयोग केला जातो. आणि तिसरा फंक्शन आहे सिक्रिशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन परफॉर्म्ड बाय द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. तुम्ही म्हणू शकताय की सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे. एन्झाईम किंवा हार्मोन सिक्रीट करणं, दॅट इज नॉट ए इझी थिंग. आणि ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हार्मोन्स आणि एन्झाईम सिक्रीट करणं. आणि ते फंक्शन इथं कोण करते, तर ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू करतात. ओके, हा झाला 5 नंबरचा टिश्यू, इपिथेलियल, सिंपल इपिथेलियल टिश्यू. Then the number 6 is the sensory epithelial tissue. ओके, डायग्राम तुम्ही बघू शकताय. सेन्सरी इपिथेलियल टिश्यू इज समवॉट डिफरंट दॅन ऑल द टाईप्स ऑफ द सेल्स. आता बघा की पहिले 3 आपण बघितले होते स्ट्रक्चरवरून, 4थं सिलिया प्रेझेंट होता, 5वं की ज्यांच्यामध्ये ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट आहे, आणि आता 6वं त्यांच्या फंक्शनवरून आहे. बघा, सेन्सरी इपिथेलियल टिश्यू डायग्राम तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये काही नर्वस सिस्टीमचा भागसुद्धा तुम्हाला बघायला, ऑल फॅक्टर ट्रॅक्ट वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्झॉन, सपर्टिंग सेल्स तुम्हाला बघायला मिळतील, डेंड्राइट बघायला मिळतील, रिसेप्टर सेल्स आहेत. ओके, दिस सेल्स आर मॉडिफाईड पार्ट ऑफ कॉल्युमिनार सेल्स. बघा, सेन्सरी सेल्स हे कुणाचे मॉडिफाईड पार्ट आहेत, तर कॉल्युमिनार सेल्सचे मॉडिफाईड पार्ट आहेत. कॉल्युमिनार सेल्सची डायग्राम आपण बघितलेले आहे. ओके, त्यांचे हे पार्ट आहेत, मॉडिफाईड पार्ट आहे.
दीज आर इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स. बघा हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे, ते न्यूरोसेन्सरी सेल्स आहेत. नर्वस सिस्टीमला सेन्सेशन देणाऱ्या सेल्स न्यूरोसेन्सरी सेल्स आहेत. देर इज अ प्रेझेन्स ऑफ सेन्सरी हेअर्स ॲट दी फ्री एंड. बघा हे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे सेन्सरी इपिथेलियल टिश्यूचं, की त्यांच्यामध्ये जो फ्री एंड आहे, जो बाहेरचा एंड आहे, त्याच्यावरती सेन्सरी हेअर्स प्रेझेंट आहेत. ओके, की ज्यांच्या माध्यमातून सेन्सेशन त्यांच्या पूर्ण सेल्सला पाठवलं जातं. These type of tissues are present in different sense organs and parts of nervous system. Obviously, sensation is related to the respiratory system. So, sensory epithelial tissues are present in different sense organs and parts of nervous system. आता सेन्स ऑर्गन हे कशाचा भाग आहे, तर ते नर्वस सिस्टीमशी असोसिएटेड आहे. मग हे जे सेन्सरी इपिथेलियल टिश्यू आहेत ते एकतर नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहेत किंवा सेन्स ऑर्गन्समध्ये प्रेझेंट आहेत. ओके, these type of tissues receives external as well as internal stimuli. बघा या टिश्यूंचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे, ते स्टिम्युलेशन कुठनं घेऊ शकतात, एकतर इनर साईडमधनं पण घेऊ शकतात किंवा आउटर साईडमधून सुद्धा घेऊ शकतात. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर. ओके, these are present mostly in the nose, that is olfactory, ear, that is auditory hair cells, and eye, that is photoreceptor cells. बघा आता हे बघा सेन्सरी इपिथेलियल टिश्यू आपल्याकडे सेन्स ऑर्गन्स म्हणतो आपण, नोज, इयर, आय. ओके, ज्ञानेंद्रियसुद्धा आपण यांना म्हणतो. नोज म्हणजे नाक, इयर म्हणजे कान आणि आईज म्हणजे डोळे. हे तिन्ही बघा सेन्सरी आहेत. ओके, आता नोजमध्ये कुठल्या प्रकारचे ऑलफॅक्टरी हेअर्स असतात, इयरमध्ये ऑडिटरी हेअर सेल्स आहेत किंवा आयमध्ये फोटो रिसेप्टर सेल्स आहेत. या सगळ्यांच्यामध्ये सेन्सरी इपिथेलियल टिश्यू तुम्हाला बघायला मिळतील आणि यांचा फंक्शन तुम्हाला माहीत आहे, प्रोटेक्शन, ओके, ट्रान्सपोर्टेशन, रिफ्लेक्शन. तर हे सगळ्या प्रकारचे फंक्शन सेन्सरी इपिथेलियल टिश्यूच्या माध्यमातून केले जातात. आणि नंबर 7 टाईप ऑफ सिम्पल इपिथेलियल टिश्यू इज नथिंग बट जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. ओके, जर्मायनल इपिथेलियल टिश्यू तुम्हाला लास्ट प्रकार आहे तो सिम्पल इपिथेलियल टिश्यूमधील. These type of cells are divided meiotically to produce haploid gametes. आता हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे इपिथेलियल टिश्यू आहे. बाकी सगळे सोमॅटिक सेल्स होते, म्हणजे बॉडीच्या सगळ्या पार्टमध्ये उपयोगी पडणार. पण हा जर्मायनल इपिथेलियल टिश्यू हा थोडासा डिफरंट प्रकारचा इपिथेलियल टिश्यू आहे. हे जे टिश्यू आहेत ते मियोटिकली डिवाइड होतात टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. इथं गॅमेट फॉर्मेशन होतं. ओके, गॅमेट फॉर्मेशन होत. तर जर्मायनल इपिथेलियल टिश्यू हे ह्या 6 पेक्षा खूप वेगळे आहे. सच टाईप ऑफ सेल्स और टिश्यूज मोस्टली फाउंड इन द गोनॅड्स. बघा हे जर्मायनल इपिथेलियल टिश्यू हे मोस्टली म्हणण्यापेक्षा 100% नेहमीच गोनॅड्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील, कारण गॅमेट फॉर्मेशन हे तिथंच गोनॅड्समध्येच होतं. सो मग जर्मायनल इपिथेलियल टिश्यूसुद्धा तिथंच बघायला मिळते. ॲट द लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ मेल गोनॅड अँड इनर लाइनिंग ऑफ दी ओव्हरी. याचं पोझिशन सांगितलेलं आहे एक्झॅक्ट, की सेमिनिफेरस ट्युब्युल हे कोणामध्ये प्रेझेंट असतं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर बघितलं असेल किंवा आपल्याला माहीत असेल तर. ओके, तर जनरली सेमिनिफेरस ट्युब्युल इट इज प्रेझेंट इन द मेल गोनॅड. ओके, मेलमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल असतं आणि त्याच्या इनर लाइनिंगला तुम्हाला जर्मायनल इपिथेलियल टिश्यू, ऑब्वियसली स्पर्म जर प्रोड्यूस करायचं असेल तर जर्मायनल इपिथेलियल टिश्यू तुम्हाला गोनॅड्समध्ये लागणारच आहेत, ते पण सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये.
आणि इनर लायनिंग ऑफ ओव्हरी. आता ओव्हरीमध्ये सुद्धा जर ओवा प्रोड्यूस करायचा असेल, जो की गॅमेट आहे, फिमेल गॅमेट, ओवा ऑब्वियसली फिमेलमध्ये प्रेझेंट असणार आहे ओव्हरी. सो त्याच्यासुद्धा इनर लायनिंगला तुम्हाला जर्मायनल इपिथेलियल टिश्यू बघायला मिळते. अँड द फंक्शन ऑफ द जर्मायनल इपिथेलियल टिश्यू, द मेन फंक्शन ऑफ दिस टाईप ऑफ सेल्स आर प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इट विल बी आस्क्ड इन द एक्झाम्स. द फंक्शन ऑफ प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स इज ऑफ जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. आता हे 7 प्रकारचे टिश्यू आहेत, तुम्ही आपण बघितलेलं आहे. 7 वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आहेत, पण ते सगळे कोणामध्ये येतात तर सिम्पल इपिथेलियल टिश्यूमध्ये येतात. ओके. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी दी सेकंड टाइप ऑफ द इपिथेलियल टिश्यू, दॅट इज कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, की ज्याच्यामध्ये स्ट्रॅटिफाईड आणि ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू येतात. ओके. दिस we will study in the next lecture. Okay, thank you.